बोलबोल करता आज उद्या महानगरपालिका निवडणुकांचं रणशिंग फुंकलं जाईल. बोलबोल करता महानगरपालिकांच्या निवडणुका होतील. मुंबईमध्ये ठाकरे चालणार की शिंदे चालणार की भाजपा तिसरा डाव आखणार या चर्चा होतील, बातम्यांचे हेडिंग्स बनतील. पण प्रश्न आजही जशाचा तसाच आहे की दोन्हीही ठाकरे पवार काँग्रेस रणांगणात कधी येणार. मैदान सोडलंय की आता मैदान हातात येणारच नाही, या हिशोबाने सध्या महाविकास आघाडी काम करतीये. नगरपरिषदांच्या निवडणुका झाल्या, जिथे तिथे स्टार प्रचारक म्हणून महायुतीचे बडे नेते आले. देवेंद्र फडणवीसांपासून एकनाथ शिंदेंपासून अजित पवारांनी नगरपरिषदांच्या निवडणुकांसाठी सभा लावल्या, दौरे केले, रोड शो केल्या, रॅली केल्या, बैठका केल्या, अमाप पैसा उचला. मात्र या सगळ्या त्रिसूत्री कार्यक्रमामध्ये अब्सेंटी होती, ती म्हणजे महाविकास आघाडीची. ठिकठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवारांची अशी परिस्थिती होती की ना त्यांना नेता होता, न पक्ष होता, न दिशा दाखवण्यासाठी कुठलीही बाजू होती. मात्र तरीसुद्धा ते लढत होते आणि मैदानात तग धरून उभे होते. सध्याच्या घडीला महाविकास आघाडीमध्ये सन्नाटा आहे, अपेक्षाभंग झालेला आहे, निराशाचं वातावरण आहे. पण असं करून आपल्या घरामध्ये बसणं हे सुद्धा चूक ठरेल, कारण हे राजकारण आहे. राजकारणामध्ये जो चर्चेत राहतो, राजकारणामध्ये जो वादात राहतो, राजकारणामध्ये जो बोलत राहतो, तोच राजकारणामध्ये जिवंत राहतो. अनेक लोक आजीचे माजी झाल्यानंतर वेगवेगळे स्टेटमेंट्स करतात आणि चर्चांमध्ये कायम राहतात. मात्र महाविकास आघाडीमध्ये सन्नाटा कायम. नगरपरिषदांच्या निवडणुका होऊन गेल्या. आता जर नगरपरिषदांच्या निवडणुकांचा निकाल जर महायुतीच्या बाजूने लागला तर हा प्रश्न निर्माण करायला कितीशी जागा उरणार आहे की हा सगळा ईव्हीएमचा झोल आहे. दिसताना तर हेही आलंय ना, ठाकरेंनी कुठे सभा घेतल्या, ना पवारांनी कुठे सभा घेतल्या, ना काँग्रेसनी. ना आघाडी दिली, ना खाली कार्यकर्त्यांना ताकद दिली. मग अशा बेसवरती जर नगरपरिषदांचा निकाल हा आपल्या बाजूने लागेल अशी अपेक्षा महाविकास आघाडी कसं ठेवू शकते. अर्थात जिथे ग्राउंड लेवलवरती कार्यकर्त्यांची ताकद जास्त होती, आमदार होते, त्या ठिकाणी जरतरची होऊ शकते. मात्र इतर ठिकाणी महायुतीमध्येच एकमेकांचे शिंग किंवा केस ओढण्याची भूमिका जी आहे ती दिसून येऊ शकते. झालं गेलं ते सोडून द्या. दोन्ही ठाकरेंचे प्रयोग जे आहेत ते उभा महाराष्ट्र बघतोय. मराठी भाषेच्या मुद्द्यावरून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले त्यावेळी जसा की काय महाराष्ट्रात एखादा सण आहे अशा पद्धतीने लोक आपला आनंद व्यक्त करताना दिसले. त्यानंतर वारंवार दोन्ही ठाकरे भेटत राहिले, कधी वाढदिवसानिमित्त तर कधी इतर कुठल्या तरी कारणांनी भेटीगाठी होत राहिल्या. कधी बंद दाराआड चर्चा झाल्या तर काही समोरासमोर. मुंबईसाठी दोन्ही ठाकरे जी आहेत ती कमाल करू शकतात, पण ताकद लावली तर. आता इथे निवडणुका तोंडावर येत आहेत, निवडणुका आज उद्या लागतील अशी परिस्थिती आहे. मात्र मुंबई महानगरपालिका, ठाणे, कल्याण या हिशोबाने सध्याच्या घडीला महाविकास आघाडी किंवा दोन्ही ठाकरे काय करतायत हे दिसायला तयार नाहीये. आतून काही घडामोडी सुरू असतील किंवा नसतीलही. अधिवेशन झालं, अधिवेशनामध्ये सुद्धा उद्धव ठाकरे कुठेही दिसून आले नाही. आले आणि गेले. भ्रमनिराशा झालाय किंवा निराशात गेले. म्हणून मग पक्षाच्या नेत्यांनी जर हातातले हत्यारे टाकून दिली असतील तर मग पुढचं राजकारण होणार कसं असा प्रश्न तयार झाला. एकनाथ शिंदे संपले म्हणता एकनाथ शिंदे ओव्हरटेक करायला लागलेत. मान्य करून चालावं लागेल की एकनाथ शिंदे सोबत असलेला आमदार खासदार अजूनही फुटलेला नाहीये. तो ठाकरेंकडे गेलेला नसला तरी ते भाजपा फोडू शकतात, कारण भाजपच्या हातात ती पॉवर आहे. पण आजच्या डेटपर्यंत एकही आमदार खासदार फुटलेला नाहीये. फुटेल की नाही हा भविष्यातला विषय राहिला तरी सुद्धा सध्याच्या घडीला शिंदे जे आहेत ते आपलं वजन वापरताना दिसतायत. मग अशामध्ये अस्तित्वाची शिवसेना कुणाची किंवा अस्तित्वाच्या शिवसेनेसाठी कधीपर्यंत लढायचा हा प्रश्न जशास तसा आहे. महानगरपालिकांमध्ये जर मुंबई जर ठाकरेंच्या हातातून गेली तर ठाकरेंचा पक्ष कोलमडू शकतो, ठाकरेंचा पक्ष संपू शकतो. देवेंद्र फडणवीस, शिंदे, अजित पवार सगळ्यांनी कितीही ताकद लावली, कितीही कयास लावला तरी सुद्धा जोपर्यंत स्वतः ठाकरे मुंबईचं मैदान सोडत नाहीत तोपर्यंत मुंबई जात नाही. पण त्यासाठी ठाकरेंनी मैदान अगोदर शाबूत ठेवणं गरजेचं आहे. सध्याच्या घडीला जर राजकीय अपंग गणित जर बघितले तर आपण जिथे शरद पवारांचा पक्ष अस्तित्व संपतं असं म्हणतो तिथे शरद पवारांनी बॅकअप तयार ठेवलाय. तो बॅकअप म्हणजे अदाणी असो, अजित पवार असो, अमित शहा असो. निवडणुका होऊ द्यात, पवारांचे 10च आमदार निवडून येऊ द्यात, पवारांचे 5च खासदार असू द्यात, पवारांचा पक्ष गिनतीत नसू द्यात, परंतु आजही अदाणी उठणं बसणं हे पवारांसोबतही कॉमन दिसतं आणि इकडे मोदी शहांसोबतही कॉमन दिसतं. अजित पवार जे फडणवीसांसोबतही उठतात बसतात तेच अजित पवार शरद पवारांसोबतही उठतात बसतात. आजही दोन्ही पवार जे आहेत ते आपली भाऊबंदकी जी आहे ती व्यवस्थितपणे मेंटेन करू नये. आजही शिंदे आणि शरद पवारांचे संबंध चांगले आहेत. मात्र या सगळ्या गोष्टींमध्ये ठाकरेंचा पक्ष एकाकी
पडलाय. ठाकरेंचे न भाजपासोबत व्यवस्थितचे संबंध राहिलेत, न पवारांसोबतचे. शिंदेंसोबतचा तर लांब-लांबपर्यंत विषय नाही. अजित पवारांसोबत ते जुळून घेत नाही. राजकारण हे समअंगी पाहिजे, सगळीकडून जुळून घेण्याची भूमिका पाहिजे. मात्र ठाकरे एकला चलो रेच्या नाराच्या बेसवरती जरी लढत असले तरी मग मैदान तरी तेवढ्या ताकदीने धरून पाहिजे, अशा चर्चा व्हायला सुरुवात झाली. या सगळ्या घडामोडी ज्या आहेत त्या वेगवेगळ्या अँगलनी घेऊन जाणार आहेत. लक्षात घ्या, पुढे जाऊन झेडपीचे इलेक्शन्स लागेल. आज ठाकरेंचे राज्यामध्ये 20 आमदार आहेत आणि 9-10 जे आहेत ते खासदार आहेत. मात्र पुढच्या विधानसभेपर्यंत ते तरी आपल्यासोबत राहतील का? खाली कार्यकर्त्यांना निवडणुका लढण्यासाठी पॉवर लागते, ताकद लागते, सभा लागतो, पैसा लागतो. कारण कितीही नाही म्हटलं तरी बातम्या पेडेद आहेत असं लोक म्हणू शकतात. पण हे लोक ते म्हणत नाही की आम्ही 1000-500 रुपये घेऊनच मतदान करतो. त्यामुळे निवडणुकांमध्ये पैशांचा वारेमाप जो वापर आहे तो दोन्ही बाजूने होतो. मात्र कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी पक्षश्रेष्ठींनी सुद्धा भूमिका पुढे घेतली पाहिजे. या सगळ्या घडामोडींकडे तुमचं कसं मत आहे, तुम्ही कसं पाहता हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत जरूर शेअर करा. ठाकरेंनी आज घर सोडलं किंवा आता मैदानात आले तरी पलटी बसू शकते का, की नाही ठाकरे चालले तेच योग्य, ठाकरेंच्या पक्षाचा आता पुढे काही होऊच शकत नाहीये? मग तुम्हाला याबद्दल काय वाटते ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या आवाज महाराष्ट्राचा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.